नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये एकूण 9 प्रकरणे अभ्यासली. आता आपण 10वं प्रकरण अभ्यासत आहोत. त्याचं नाव आहे कॉम्प्युटर इन अकाउंटिंग. हा टॉपिक इश्यू ऑफ शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स या टॉपिकला और आहे. 8 मार्कासाठी कॉम्प्युटर इन अकाउंटिंग हा टॉपिक विचारला जातो. तर यामध्ये सुरुवातीला लक्षात घ्या, कॉम्प्युटर इन अकाउंटिंगमध्ये आपण सुरुवातीला कॉम्प्युटर इन अकाउंटिंग सिस्टीम, यूज ऑफ कॉम्प्युटर इन अकाउंटिंग हे अभ्यासलं. त्यानंतर फीचर ऑफ कॉम्प्युटर इन अकाउंटिंग सॉफ्टवेअर किंवा सिस्टीममध्ये त्याचे वैशिष्ट्ये अभ्यासले. आता त्याच्याच पुढचा भाग आज आपण आपल्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. तर तो पुढचा पॉईंट आहे बघा, इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम. इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमचं महत्त्व काय आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. चला तर मग या ठिकाणी आपण कॉम्प्युटराइज्ड इन अकाउंटिंग सिस्टीमचं इम्पॉर्टन्स अभ्यासू. बघा, सुरुवातीला कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम आर व्हेरी इम्पॉर्टंट टू व्हेरियस टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे वेगवेगळ्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, संघटनेमध्ये, संस्थेमध्ये कॉम्प्युटरचं महत्त्व वेगवेगळं आहे. फर्म्स, कंपनीमध्ये इट्सेट्रा अनेक ठिकाणी कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचं इम्पॉर्टन्स खूप वेगळं आहे आणि ते आपल्याला अभ्यासायचे. सुरुवातीला बघा, ॲटोमेशन म्हणजे बघा काय दिलेलं आहे त्यांनी, ऑल द कॅल्क्युलेशन आर ॲटोमॅटिकली डन बाय द अकाउंटिंग सॉफ्टवेअर विथ मिनिमम टाईम ॲज कम्पेअर्ड टू मॅन्युअल अकाउंटिंग कॅल्क्युलेशन. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, ॲटोमॅटिक कॅल्क्युलेशन्स होतात. या ठिकाणी करेक्ट कॅल्क्युलेशन होतात. कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त काम करता येतं आणि ते पण ॲक्युरेटली काम करता येतं. हे एक महत्त्वाचं आहे. ॲटोमेशन म्हणजे ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेशन्स केले जातात. त्यानंतर पुढं आता सेकंड बघा, सेकंड इम्पॉर्टन्स आहे मल्टी युजर फॅसिलिटीज. मल्टी युजर फॅसिलिटीज म्हणजे अनेक ठिकाणी त्याचा वापर आहे. बघा लक्षात घ्या, मल्टी युजर फॅसिलिटीज अनेबल द बिझनेस मॅन ॲक्सेस अकाउंटिंग इन्फॉर्मेशन ऑनलाईन ऑर ऑफलाईन with more user controls outside of the office or within office in a big business hours. This facility is useful as data entry can be done by many operators on different computers सिम्युलेटरीज सायमल्टेनियसली. म्हणजे आपण मल्टी युजर्स, कॉम्प्युटरचे अनेक वापर आहेत. त्यामध्ये काय आहे, ऑनलाईन ऑफलाईन आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, कंट्रोल ठेवू शकतो, त्याचबरोबर कमी वेळेमध्ये व्यवस्थित काम करू शकतो आणि सायमल्टेनियसली इतरही ऑपरेटिंगचं काम करू शकतो. हा एक दुसरा इम्पॉर्टन्स आपण कॉम्प्युटर इन अकाउंटिंगचा अभ्यासला. आता पुढं आहे लक्षात घ्या, तिसरा ॲक्युरसी म्हणजे करेक्टपणा. लक्षात घ्या, ॲक्युरेट उत्तर. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज मोर ॲक्युरेट ॲज कम्पेअर्ड टू ह्युमन बीइंग. मानवाच्या तुलनेत कॉम्प्युटर हा मोर ॲक्युरेट आहे. लक्षात घ्या, त्यामध्ये कशामध्ये ॲक्युरेट आहे बघा, ऑल कॅल्क्युलेशन्स म्हणजे आकडेमोडीमध्ये, लाईक ॲडिशन्स बेरजेमध्ये, सबस्ट्रॅक्शन्स वजाबाकीमध्ये, अँड
statistical calculations are automatically done by software. म्हणजे या ठिकाणी संख्याशास्त्राप्रमाणे पूर्ण गणितीय प्रक्रिया ॲटोमॅटिक केली जाते. त्याला या ठिकाणी ते सॉफ्टवेअर आहे की जिथं ॲटोमॅटिक कमांड दिल्या जातात आणि 100% आन्सर ॲक्युरेट काढलं जातं. त्याला म्हणायचं ॲक्युरसी. त्यानंतर चौथा आहे बघा स्पीड, की कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये स्पीड महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यामध्ये लक्षात घ्या कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर वर्क फास्ट, म्हणजे कमी वेळेत जास्त काम करते दॅन मॅन्युअल अकाउंटिंग प्रोसेस. मानवाची जी अकाउंटिंग प्रोसेस आहे त्यापेक्षा कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम कमी वेळेमध्ये जास्त कामं करते. इट जनरेट्स ऑल फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड रिपोर्ट्स स्प्रेडली ॲज पर युजर रिक्वायरमेंट. म्हणजे गरजेनुसार हा कॉम्प्युटर कमी वेळेमध्ये जास्त कामं करत आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्यामध्ये स्पीडचा विचार केला तर मानवाच्या स्पीडपेक्षा अकाउंटिंग सॉफ्टवेअर हा कमी वेळेत जास्त काम करतो आहे आणि अकाउंटिंग प्रोसेस ॲक्युरेट काम करतो आहे, लक्षात घ्या. प्लस रिपोर्ट पण कमी वेळेमध्ये तयार होतो आहे आणि जशी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने आपण वरती रिपोर्ट सबमिट करू शकतो आहे. मग हा एक इम्पॉर्टंट आपण पाहिला स्पीड महत्त्व. त्यानंतर आता पाचवा बघा, लक्षात घ्या पाचवा इम्पॉर्टन्स काय आहे, रिडक्शन इन कॉस्ट. रिडक्शन इन कॉस्ट म्हणजे या ठिकाणी रिड्यूस करणे कॉस्ट, जे काय आपण पैसे खर्च करणार आहे ते कमी करणे, लक्षात घ्या. ॲज द फायनान्शियल रेकॉर्ड आर टू बी एंटर्ड only once in the system, the accountant will save his time in maintaining the record. This will enable the business organization to employ few accounting personnel. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या मानवाला काम करण्यासाठी जास्त वेळ लागतो आहे, पैसे जास्त खर्च होतात आहेत, परंतु कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम जर वापरली तर कॉम्प्युटर हा 10 व्यक्तींचं काम एकटाच करतो आहे, लक्षात घ्या. तिथं कॉस्ट रिड्यूस होते. मग त्यामुळं कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम इट इज इम्पॉर्टंट ॲज इट इज द रिड्यूस इन द कॉस्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा 6 सिस्टेमॅटिक अँड अप टू डेट रेकॉर्ड. म्हणजे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम हे रेकॉर्ड प्रोव्हाइड करत असताना सिस्टेमॅटिकली सिस्टेमॅटिकली डेट वाईज आपल्याला कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम डाटा मिळतो आणि या ठिकाणी डेट वाईज रेकॉर्डिंग केलं जातं आहे, लक्षात घ्या. म्हणजे सिस्टेमॅटिक तर आहेच, प्लस डेट वाईजसुद्धा कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम रेकॉर्ड ठेवत आहे. त्यामुळं बघा कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम एन्श्युअर्स सिस्टेमॅटिक अँड अप टू डेट फायनान्शियल रेकॉर्ड्स ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. आर्थिक व्यवहार आर्थिक रेकॉर्ड हे सिस्टेमॅटिक अँड अप टू डेट ठेवण्याचं काम कॉम्प्युटर करत आहे. त्यामुळं कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचं हे एक इम्पॉर्टन्स आहे की ते सिस्टेमॅटिक रेकॉर्ड ठेवत आहे. त्यानंतर पुढं बघा ह्यूक स्टोरेज कॅपॅसिटी, म्हणजे मोर स्टोरेज कॅपॅसिटी. कॉम्प्युटर हा जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन स्टोरेज करू शकतो आहे, लक्षात घ्या. म्हणजे माहितीचा एक मोठा साठा किंवा माहितीचा एक मोठा स्टॉक असं म्हणलं तरी कॉम्प्युटर सिस्टीमला वावगं ठरणार नाही. त्यामुळं कॉम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीम मोर स्टोरेज कॅपॅसिटी. बघा
In case of manual accounting, it is the required to maintain separate books and register for each financial year. In case of computerized accounting system, one computer software can store the accounting records for many years. म्हणजे मॅन्युअली अकाउंटिंग रेकॉर्ड ठेवत असताना प्रत्येक आर्थिक वर्षानुसार सेपरेट बुक, सेपरेट रजिस्टर, परत आर्थिक निकषानुसार सगळं सेपरेट तयार केलं जातं. परंतु कॉम्प्युटरवरती ॲट ए टाईम आपण एका कॉम्प्युटरवरती 25, 30, 40, 50 वर्षाचं रेकॉर्ड ॲट ए टाईम ठेवू शकतो आहे. आणि आवश्यकता असेल त्या वर्षीचा आपण रेकॉर्ड कमी वेळेत बघू शकतो आहे. म्हणून कॉम्प्युटरमध्ये जास्तीत जास्त स्टोरेज कॅपॅसिटी असते. आता तसं अकाउंटंटच्या बाबतीमध्ये कसं होतं, मागच्या 5 वर्षापूर्वी कोणत्या अकाउंटंटने कुठं रेकॉर्ड ठेवला आहे, कोणत्या नोटबुकमध्ये, कोणत्या रजिस्टरमध्ये कोणत्या एंट्रीज केलेल्या आहे, हे तपासणं शोधून काढणं फार अवघड आहे. परंतु कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमनुसार स्टोरेज कॅपॅसिटी जास्त असल्यामुळं आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती स्टोअर करून ठेवता येते. उदाहरणार्थ एक पूर्ण ऑफिस भरून फाईल ठेवण्यापेक्षा एक कॉम्प्युटर ठेवला तर त्या सर्व फाईल ते सर्व आर्थिक व्यवहार, आर्थिक रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी कॉम्प्युटरमध्ये स्टोरेज करता येतात. तेवढी त्याची कॅपॅसिटी असते रॅम आणि रॉममध्ये, लक्षात घ्या. म्हणून स्टोरेज कॅपॅसिटीसुद्धा महत्त्वाची आहे. ते एक महत्त्व आहे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचं. त्यानंतर पुढं बघा, लक्षात घ्या, पुढचं दिलेलं आहे कॉम्पॅक्ट. 8 नंबरचं आहे कॉम्पॅक्ट. नो मॅटर हाऊ व्हॉल्युमिनियस द फायनान्शियल डाटा इज, कॉम्प्युटर can store it in a compact way. The financial information can be stored on the hard disk and, if required, back up can be taken on the external storage device, which requires very little space. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये आपण लक्षात घ्या खूप मोठे स्टोरेज कॅपॅसिटी आहे. डाटा आपण स्टोअर करू शकतो आणि हार्ड डिस्कनुसार ही एक्सटर्नल स्टोरेजसुद्धा उपलब्ध आहे. लक्षात घ्या, इतर पेन ड्राईव्ह असतील, अनेक बाकीच्या काही स्टोरेज हार्ड डिस्क असतील, सॉफ्ट डिस्क असतील, वेगवेगळ्या CDs असतील, व्हिडिओज असतील, ते आपल्याला संग्रहित करून साठवून ठेवून बाजूला ठेवता येतात, जेणेकरून आपल्याला गरजेनुसार, आवश्यकतेनुसार आपण कॉम्प्युटरवरती काम व्यवस्थित करू शकतो आणि ते डिस्क व्यवस्थितरित्या आपल्याला संग्रहित करता येते. ते एक त्याचं इम्पॉर्टन्स होतं. आता या ठिकाणी लास्ट बघा, ट्रान्सफरेबिलिटी ऑब्लिक शेअरिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम अलाउ द business organization to share the financial information with the interested parties. The information can be shared with the help of printouts, or can also be shared with soft copy, that is through pen drive or internet transfer. म्हणजे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमनुसार आपल्याला ट्रान्सफरबिलिटी, एक माहिती दुसरीकडे ट्रान्सफर करता येते, शेअर करता येते. त्यासाठी आपल्याला प्रिंटआउट घेता येतात, सॉफ्ट कॉपी घेता येते, किंवा पेन ड्राईव्हद्वारे, इंटरनेटद्वारे या कॉम्प्युटरची माहिती आपण अनेक ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो. परंतु ते जर मॅन्युअली अकाउंटिंग सिस्टीम असेल तर ती ट्रान्सफर करता येत नाही. एकच व्यक्ती पारंगत असतो आहे, अनेक व्यक्तींचे विचार वेगळे आहेत, लक्षात घ्या, काम करण्याची पद्धत वेगळी आहे. परंतु कॉम्प्युटरला तसं नाही, एकच माहिती तो 10 ठिकाणी सेम पाठवू शकतो आहे.
म्हणून हे एक महत्त्व आहे. कॉम्प्युटर हा महत्त्वाचा आहे. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचं हे एक इम्पॉर्टन्स आहे. बघा आत्तापर्यंत आपण हे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचं इम्पॉर्टन्स पाहिलं. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये 4 मार्कासाठी विचारतात. क्वेश्चन कसा येतो लक्षात घ्या. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचं इम्पॉर्टन्स लिहा, महत्त्व लिहा. त्यामध्ये ॲटोमेशन म्हणजे ॲटोमॅटिकली बरेच ट्रान्झॅक्शन करता येतात आपल्याला. त्यानंतर मल्टी युजर फॅसिलिटीज, तिसरं आहे ॲक्युरसी, चौथा आहे स्पीड, त्यानंतर 5वं आहे रिडक्शन इन कॉस्ट, 6वं आहे सिस्टमॅटिक अँड अप टू डेट रेकॉर्ड्स आणि 7वं आहे हग स्टोरेज कॅपॅसिटी म्हणजे मोर स्टोरेज कॅपॅसिटी, जास्तीत जास्त आपण माहिती साठवून ठेवू शकतो. त्यानंतर 8वं आहे कॉम्पॅक्ट आणि 9वं आहे ट्रान्सफर ऑब्लिक शेअर इन्फॉर्मेशन. तर या प्रकारे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचे हे इम्पॉर्टन्स आहेत, लक्षात घ्या. आता त्यानंतर पुढं एक दिलेलं आहे, लक्षात घ्या. हा एक महत्त्वाचा भाग पुढं दिलेला आहे. हा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. द फॉलोइंग कंपोनंट्स फ्रॉम द कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचे पुढील घटक दिलेले आहेत, लक्षात घ्या. त्यामध्ये हार्डवेअर, नंतर सॉफ्टवेअर आणि तिसरं आहे सी कंपनी पर्सनल. म्हणजे ए आहे हार्डवेअर, बी आहे सॉफ्टवेअर आणि सी आहे कंपनीज पर्सनल. तर या प्रकारे हे कंपोनंट फ्रॉम द कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचे हे घटक दिलेले आहे. ते पुढं नेक्स्ट एक्सप्लेन केलेले आहेत. लक्ष द्या व्यवस्थित, म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला घेता येतील. हार्डवेअर. हार्डवेअर इज द इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट दॅट इन्क्लूड्स कॉम्प्युटर, disk drives, monitors, printers and the network that connect with them. Most modern accounting system require a network, the system of electronic linkage that allow different computers to share the information within a network. म्हणजे हार्डवेअरमध्ये लक्षात घ्या, ज्या याला आपण कॉम्प्युटर्सला टच करू शकतो, कॉम्प्युटरच्या स्पेअर्स पार्टला टच करू शकतो, हार्ड डिस्क असेल, मॉनिटर असेल, प्रिंटर असेल, त्या घटकाला आपण हार्डवेअर्स असं म्हणतो, की ज्यामध्ये आपण माहिती पूर्णपणे शेअर करू शकतो किंवा डिफरंट कॉम्प्युटर्स आपण त्यांना हार्डवेअर असं म्हणतो. त्यानंतर पुढं दिलेलं आहे की सॉफ्टवेअर. लक्षात घ्या, बी आधी दिलेलं आहे तुम्हाला सॉफ्टवेअर. Software is the setup of programs that direct the computer to perform the desired task. Accounting software accepts alerts and storage transaction and data generates the reports. म्हणजे सॉफ्टवेअर म्हणजे काय, एक प्रोग्रामचा सेटअप आहे की जो कॉम्प्युटरमध्ये या ठिकाणी काम करत असतो आहे. लक्षात घ्या, कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम रन करत असतो. स्टोरेज ट्रान्झॅक्शन अँड डाटा जनरेट द रिपोर्ट्स. मग ट्रान्झॅक्शनची साठवण करत असतो, डाटा एकत्रित करत असतो आणि तो रिपोर्ट पुढं सेंड करत असतो. त्याला म्हणायचं सॉफ्टवेअर. म्हणजे हार्डवेअर लक्षात घ्या, जे टचेबल्स पार्ट आहेत त्यांना आपण कॉम्प्युटरचे हार्डवेअर म्हणतो. मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, CPU. आणि सॉफ्टवेअर म्हणजे सेटअप ऑफ प्रोग्राम्स. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पर्सनल. सी बघा, पर्सनल. पर्सनल आर क्रिटिकल टू द सक्सेस ऑफ एनी endeavor because people operate the system. Modern accounting system gives non-accounting personal access to parts of the system. म्हणजे पर्सनलमध्ये लक्षात घ्या की सक्सेस ऑफ एनी endures because people operate the system.
मॉडर्न अकाउंटिंग सिस्टीम गिव्स द नॉन अकाउंटिंग पर्सनल ॲक्सेस टू पार्ट ऑफ द सिस्टीम. म्हणजे एक कॉम्प्युटरचा तो भाग आहे, घटक आहे, त्याला म्हणतो आपण पर्सनल. पुढं दिलेलं आहे मॅनेजमेंट ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम रिक्वायर्स केअरफुली प्लॅनिंग ऑफ डाटा सिक्युरिटी अँड ग्रोमिंग ऑफ द people in the organization who will have access to the data. Security is sought by using password codes that permit access to the computerized record. कॉम्प्युटराइज्ड सिस्टीम त्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटराइज्ड रेकॉर्ड. तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये तुम्हाला 4 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड पर्सनल. तर ते तिन्ही पॉईंट तुम्ही एक्सप्लेन करायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. त्यावेळी तुम्हाला ते व्यवस्थितरित्या 4 मार्क्सपैकी 3 मार्क्स दिले जातील, 3-3.5 मार्क्स त्या पद्धतीने. तर आज आपण काय पाहिलं लक्षात घ्या की कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आणि कन्सेप्ट हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि पर्सनल. तर या कन्सेप्ट आपण अभ्यासलेल्या आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमध्येच लक्षात घ्या हा कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आहे. या नोट्ससुद्धा टेक्स्टबुकमधल्याच आहेत PPT. तर तुम्ही काय करायचं लक्षात घ्या सर्व विद्यार्थ्यांनी नोटबुकमध्ये हा इश्यू ऑफ शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्सला टॉपिक ऑर आहे. तुम्ही या ठिकाणी या टॉपिकच्या नोट्स जे दिलेले आहेत PPTद्वारे त्या व्यवस्थित लिहा, पाठ करा, वाचा आणि झालेले अकाउंटचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याची पण तयारी व्यवस्थित करा. आणि कुणाला काही शंका असतील तर त्यांनी विचारा, हरकत नाही. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण कॉम्प्युटरचं इम्पॉर्टन्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि पर्सनल हा भाग अभ्यासलेला आहे. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचा अभ्यासणार आहोत. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.